मित्रांनो, आज मी तुम्हाला शेगावमधील भक्तिनिवास फिरून दाखवणार आहे। आज आपण गजानन माऊलीचे दर्शन करण्याकरिता आपण शेगाव नगरीमध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला मी भक्तिनिवासच्या वाटेने भक्तिनिवासमध्ये घेऊन जात आहे। तुम्हाला राहण्यासाठी उत्तम सोय आणि जेवणा खावण्याची सर्व काही सोय तुम्हाला या भक्तिनिवासमध्ये केली जाते। तर किती सुंदर प्रकारचे भक्तिनिवासच्या रूमा वगैरे आहेत। तुम्ही इथे येऊन कधी राहिला होतात का? आणि या भक्तिनिवासमध्ये तुम्ही जर रूम बुक केली तर तुम्हाला 5 स्टार हॉटेलपेक्षाही चांगल्या पद्धतीमध्ये रूम तुम्हाला अवेलेबल मिळतील। आणि राहण्यासाठी किती सुंदर आणि किती स्वच्छ जागा आहे पाहू शकता आणि किती मोठा भक्तिसागर आहे। या भक्तिसागरमध्ये जर तुम्ही रूम करून राहिलात ना तर खूपच सुंदर अशा रूम तुम्हाला पाहायला मिळतील। तर भक्तिनिवासच्याच तुम्ही शेगावला आलात तर रूम करा, कारण की बाहेरचं केलात तर तुम्हाला जास्त रेंट लागेल आणि भक्तिनिवासच्या रूमला तुम्ही कमी रेंट लागेल आणि त्याच्याहून चांगल्या तुम्हाला रूमासुद्धा अवेलेबल मिळतील। तर या भक्तिनिवासमध्ये तुम्ही एकदा का रूम बुक केली ना तर खूपच सुंदर तुम्हाला प्रकारची अशी रूम मिळणार आहे। आणि किती मोठा भक्तिसागर आहे आणि किती पब्लिक आहे भक्तिसागरमध्ये बसण्याकरिता, किती सुंदर सुविधा आहे। तर या ठिकाणावर तुम्हाला भक्तिसागरमध्ये जाऊन रूम बुक करायचे आहेत आणि तुम्हाला इथे 4-5 भक्तिनिवास एकाच जागी तुम्हाला मिळत असतात। मग तिथून आपण इकडे वाहनतळाकडे आता जात आहोत, कारण की गाडी पार्किंग तिकडे केली जाते। जगाच्या पाठीवर एकमेव वाहनतळ आहे शेगावचे। इतके सुंदर वाहनतळ त्यांनी बांधले गेले आहे ना, आपल्या घरी देखील आपण एवढं सुंदर वाहनतळ बांधू शकत नाही। इतकी सुंदर गजानन माऊलीच्या इथले वाहनतळ आहे। त्यासाठी एक वेळेस तुम्ही शेगावला आलात ना तर वाहनतळ देखील किती सुंदर आहे पाहून घ्या, खूपच सुंदर आहे। आणि वाहनतळाकडे जाण्यासाठी त्यांनी अंडरग्राऊंड रोडवरून जाऊ नये, पुन्हा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यांनी अंडरग्राऊंड रस्ता बनवला आहे। त्यासाठी आम्ही अंडरग्राऊंड रस्त्याने वाहनतळाकडे जात आहोत। तर वाहनतळामध्ये आपण आता आल्यानंतर तुम्ही पूर्णतः मी तुम्हाला वाहनतळाची देखील शूटिंग करून दाखवणार आहे। तर मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथून आहे मित्रांनो, आणि अंडरग्राऊंडने सुद्धा तुम्ही भक्तिनिवास संकुलाकडे तुम्ही जाऊ शकता। हे तिथं बाण दाखवून दर्शवलेलं आहे आणि किती सुंदर प्रकारे वाहनतळ आहे पाहू शकता। इथे जर तुम्ही गाडी काढलीत ना तर तुमची जागा खाली झाली म्हणून तिथे दाखवतं। सेन्सर आहे प्रत्येक गाडीच्या तिथं एक, तुम्हाला वाहनतळमध्ये लावण्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही की बा इथं गाडीला जागा आहे का म्हणून। स्वतःहून तुम्ही पाहू शकता आणि तिथे गाडी नेऊन लावू शकता। इतकं सुंदर शेगावचं वाहनतळ मला आवडलेलं आहे ना मित्रांनो। तर तुम्ही इथं एक वेळेस आलात ना तर तुम्हाला हे मी या डोळ्यात या देखत पाहायला मिळेल। किती सुंदर वाहनतळ आहे पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मना माग जय गजानन माऊली, गणगण गणात बोते। भेटूया मग मित्रांनो, बाय।